नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवची भाजी कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी भाजीसाठी लागणारी जी शेव असते ती घेतलेली आहे, जाड शेव आहे इथे। त्यानंतर सुखं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी घेतलंय, उभा चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे मोठा चिरलेला, त्यानंतर कोथिंबीर आहे, बारीक चिरून टोमॅटो घेतलाय, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे, ठेचलेलं आलं लसूण, तेल आणि काही मसाले आहेत। आता आपण सुरुवात करूया। मी इथे पॅन मध्ये तेल घालते, त्यानंतर त्यामध्ये जिरं घालते। जिरं तडतडू द्यायचंय आणि त्यानंतर मी इथे घालणार आहे ठेचून घेतलेला लसूण। मी इथे 3-4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या होत्या, त्या इथे घालते। त्यानंतर हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। एक हलकसं परतून घ्यायचंय। त्यानंतर इथे मोठा चिरलेला कांदा आहे तो मी घालते। मी इथे 2 कांदे मीडियम साईजचे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत। मऊसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे छान असा कांदा परतून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटांसाठी कांदा परतून घ्यायचा आहे। हलकासा मऊसर झाल्यानंतर इथे मी मोठा चिरलेला टोमॅटो आहे तो इथे घालते। एक टोमॅटो मी मोठा चिरून घेतलाय आणि तो इथे घातलाय। एक टोमॅटो सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय आणि त्यानंतर इथे मी घालणार आहे सुखं खोबरं। मी सुखं खोबरं सुद्धा ह्याच्यामध्ये छान असं परतून घेणार आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। एक 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 चमचा तेल घालते, म्हणजे अजून हा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल। रंग बदलेपर्यंत मी इथे कांदा आणि टोमॅटो खोबरं व्यवस्थित असं भाजून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे। आता इथे थंड झालेला मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि छान असं बारीक होईपर्यंत आपण हे वाटून घेणार आहोत। आता इथे आपण बघूयात, मसाला एकदम व्यवस्थित वाटला गेलेला आहे। पाण्याचा वापर न करता मी इथे वाटून घेतलेला आहे। एकदम व्यवस्थित असा मसाला इथे वाटलेला आहे। बारीक अशी पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचा आहे। आता मी सेम पॅन मध्ये इथे तेल घालते। मी 2 चमचे तेल घातले, त्यानंतर त्यावर मी आलं लसूणची पेस्ट घालते आणि तेलामध्ये थोडीशी अशी परतून घेणार आहे। त्यानंतर इथे घालणार आहे मी बारीक चिरलेला टोमॅटो। मी टोमॅटो इथे बारीक चिरून घातलाय। टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी लाल तिखट घालते। मी इथे 1-1.5 चमचाभर लाल तिखट घालते। त्यानंतर इथे मी घालणार आहे हळद। त्यानंतर इथे मी घालणार आहे गरम मसाला, धणेपूड घालते मी थोडीशी। त्यानंतर इथे जिरेपूड घालते, भाजून जिरेपूड मी इथे वाटलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते, याने आपल्या भाजीला छान रंग येईल। आता गॅसचा फ्लेम लो ठेवून मसाले परतून घ्यायचे।
त्यानंतर आता इथे मी जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते इथे घालणार आहे। त्यानंतर व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, नाहीतर आपले मसाले जे आहेत सुके मसाले ते जळतील। तर आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पेस्टमध्ये। त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजेच मसाला खालती पॅनला चिकटणार नाही आणि सरसरीत अशी ग्रेव्ही आपली तयार होईल। त्यानंतर आता इथे थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे मी अर्धा ग्लास एवढं पाणी इथे वापरलं आहे। आणि जो मसाला आहे तो आता व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। एक 5 ते 10 मिनिटांसाठी छान उकळी काढून घ्यायची आहे। आता एक 2 मिनिटांनंतर इथे थोडी उकळी आलेली आहे, तर आता मी इथे वरतून थोडा काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ती इथे घालते। त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे। आता इथे मी 1 ग्लास पाणी घालते अजून। आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पुन्हा 5 ते 10 मिनिटांसाठी छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच सगळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो छान येईल। आणि आपण लगेचच शेव टाकत नाही आहोत, कारण लगेच आपण शेव इथे टाकली पाण्यामध्ये तर शेव लगेच अशी वितळून जाईल आणि शेवटपर्यंत ती राहणार नाही। त्याच्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती आधी आपण शिजवून घेणार आहोत। आता हे अजून थोडं घट्टसरच वाटतंय, म्हणून मी अजून थोडं इथे पाणी घालते, म्हणजे एक 5 ते 10 मिनिटांनंतर त्याला उकळी आल्यावरती त्याचा बॅलन्स असा प्रॉपर असेल। तर आता हे पुन्हा तुम्ही पाहू शकता मी कसं ठेवलंय, इथे पातळ असं मी ठेवलेलं आहे। आता एक 10 मिनिटांसाठी छान उकळी काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी उकळी आलेली आहे। आता इथे छान उकळी आलेली आहे। 5 मिनिटांनंतर थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा छान शिजवून घेणार आहे। खूप पातळ ठेवणार नाहीये किंवा खूप जास्त घट्ट पण ठेवणार नाही आहे, कारण का इथे आपण शेव घातल्याच्या नंतर ग्रेव्ही जी आहे ती पूर्ण शेव आपली सोक करून घेईल। त्याच्यामुळे आपल्याला ग्रेव्ही आहे ती पातळच ठेवायची आहे। आता इथे बघा मी मीडियम अशी ठेवलेली आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे। गॅस बंद केल्याच्या नंतर खूप अशा उकळत्या ग्रेव्हीमध्ये मी शेव घालत नाहीये, थोडीफार थंड ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये शेव घालते, म्हणजे शेव आपली आहे ती पटकन विरघळून जाणार नाही। म्हणून मी इथे 10 मिनिटांसाठी गॅस बंद करून थोडा नॉर्मल झाल्याच्या नंतर इथे मी शेव घातलेली आहे। व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आता मी इथे वरती कोथिंबीर घालते, छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली शेवभाजी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी रहा।